नमस्कार मित्रांनो, लक्ष्मी निवासच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे एक हृदयद्रावक आणि उत्कंठावर्धक क्षण. जान्हवी समुद्राच्या लाटांमध्ये विलीन झालेली असते. जयंत सुखाच्या डोंगरात गर्तेत उडालेला आहे आणि मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे की जान्हवीचा निर्णय बरोबर होता की चूक. जयंतचा खरा चेहरा हळूहळू उघड होणार आहे. आता सचिनने जयंत समोर पूर्ण सत्य उघड केलेलं असतं की जयंत तुला संपवावा लागेल, नाहीतर कुणाला शांतता मिळणार नाही. हे ऐकून जयंतला सुद्धा धक्का बसतो. दुसरीकडे जान्हवीला जयंतने क्रूजवरती आणलेलं असतं, पण जान्हवीने दोरीने जयंतला बांधलेला आहे. तू मला प्रेमाच्या बंधनात अटकवलंस आणि काय माहिती होतं की हे बंधन असं गुदमवणारं असेल. तर जान्हवी म्हणते की मी समजत होते की प्रेम म्हणजे फुलांचा मार्ग असतो, पण आता कळतंय की फुलांमध्ये काटे पण असतात. तुमच्या सोन्याच्या पिंजऱ्यात अडकून राहिले आणि त्यातून बाहेर पडायचं होतं. कुणालाही सांगू शकत नव्हते आणि खूप यातना सहन केल्यात, पण काहीच झालं नाही. प्रेम म्हणजे फक्त अडथळे दूर करणं नाही, तर त्याग करणं असं असतं जयंत, असं असतं. हे बोलून ती जयंतला दोरीने बांधते आणि म्हणते मी तुझ्यावरती खूप प्रेम केलं होतं, पण आता ते संपलंय आणि सगळंच संपलेलं आहे. हे ऐकून जयंत घाबरतो आणि म्हणतो की जान्हवी तू काय करत आहेस. जान्हवी भावनांनी भरलेली असते आणि तिच्या डोळ्यामध्ये अश्रू तळतात. तर ती चाकू टाकून आणि रडू लागते आणि ती म्हणते मी फसले, आता तुझ्या या वेड्या प्रेमामध्ये अडकून राहू शकत नाही. आई बाबा मला माफ करा, सत्य सांगून तुम्हाला दुखवायचं नव्हतं आणि म्हणून मी हे पाऊल उचलते आहे. वेंकी दादा, मी तुला वचन दिलं होतं की तुझा खरा मित्र दाखवेल, पण आता मी निघून चाललेले आहे. आणि भावनाताईसाठी पण जान्हवी म्हणते भावनाताई तू तुझ्या नवऱ्यासोबत सुखात राहा. हे बोलून जान्हवी हळूहळू जिने उतरते आणि समुद्रात उडी घेते. आणि तेवढ्यात जयंत म्हणतो की जान्हवी तू वेड्यासारखे किंचाळतो आणि तो म्हणतो जान्हवी तो कसं बसं स्वतःला सोडवतो आणि जान्हवीला वाचवण्यासाठी धावत सुटतो. माझी बायको समुद्रात पडलेली आहे, कुणीतरी वाचवा, कुणीतरी मदत करा असं म्हणून तो ओरडत असतो, पण कोणीच त्याच्या मदतीला येत नाही आणि समुद्राच्या दिशेने तो धावत असतो. वेड्यासारखा लाटांमध्ये तिचं नाव पुकारत असतो, जान्हवी मी तुझ्यावरती खूप प्रेम करतो. मी तुला सोडू शकत नाही आणि तू मला सोडून जाऊ शकत नाही. आणि तू मला सोडून गेली का. तू समुद्रात शोध घेत असतो आणि जान्हवी कुठेच दिसत नाही. अखेर तिने पाण्यातच प्राण सोडलेले आहे असे स्पष्ट होतं. दुसरीकडे श्रीनिवासच्या घरी जयंत एकटाच जातो आणि संपूर्ण कुटुंब एकत्र आलेलं आहे. भावना, सिद्धू, जयंत सगळे एकत्र आहेत, पण जयंत एकटाच परतलेला असतो. जान्हवी त्याच्यासोबत नाहीये आणि म्हणून सगळ्यांना काळजी वाटते आणि सगळेजण विचारतात की जान्हवी कुठे आहे. वीणा काळजीने विचारते, अहो तुम्ही म्हणत होतात ना की ती वेंकीसोबत आहे, पण ती एकटीच का आली. श्रीनिवास जयंतला विचारतो, वेंकी कुठे आहे. जयंत हळूहळू बोलतो, मामा मी एकटेच आलेलो आहे. तर हे ऐकतात सगळ्यांना धक्का बसतो आणि तुम्ही जान्हवीसोबत गेला होतात ना, मग एकटेच परत कसे आलात असं श्रीनिवास म्हणतो. जयंत डोळ्यात अश्रू आणत म्हणतो, जान्हवीला समुद्र बघायची खूप इच्छा होती. मी तिला तिथे घेऊन गेलो, पण ती पाय घसरून समुद्रात पडली. मी खूप शोधलं, पण ती नाही सापडली. आम्हाला सगळ्यांना सोडून ती निघून गेली. हे ऐकून सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो आणि सगळ्यांच्या पायाखालची जमीनच निघून जाते. खरंच घरामध्ये सन्नाटा पसरतो आणि वीणा आणि लक्ष्मी हे आधीच वाईट स्वप्न बघत होत्या आणि आता त्यांच्या सर्वात मोठ्या भीतीचं सत्य त्यांच्यासमोर उभं राहतं. तर सगळे शॉकमध्ये उभे असतात. जयंतचं बोलणं कुणालाच पचत नाही. जान्हवीची गोष्ट या ठिकाणी संपली का, पुढे काय होणार याचा उलगडा पुढील भागात होईल. आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा आणि आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.